मनुष्य जन्माच्या अवस्था असतात. सगळ्यात पहिली अवस्था असते बाल्यावस्था, त्याच्यानंतर असते प्रौढावस्था, नंतर शेवटी असते वृद्धावस्था. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तसंच आपण ज्या घरात राहतो त्या घराचं सुद्धा वय असतं का? तर हो, त्या घराचं सुद्धा वय असतं. आता तुम्ही म्हणताल घराचं कसं वय असेल, घर तर निर्जीव असतं. तर एक लक्षात ठेवा, ज्या घरामध्ये खेळणी पडलेले असतात, लहान मुलांचे कपडे इकडे तिकडे पडलेले असतात, त्यांचा खाऊ पडलेला असतो, तर मुलांचे वर्दळ जास्त असते, आरडाओरडा असतो, ते घर जिवंत असतं. म्हणजे बऱ्याच वेळा लोकांना ते इरिटेटिंग वाटतं, पण दॅट इज द सिम्बल ऑफ लाईव्हलीनेस. म्हणजे ते जिवंतपणाचं लक्षण असतं आणि अशा घरांना तरुण घर म्हटलं जातं. परंतु जेव्हा हेच मुलं मोठे होतात, शिक्षणासाठी बाहेर गावी जातात किंवा नोकऱ्यांसाठी बाहेर गावी जातात आणि घरामध्ये दोन फक्त म्हातारा म्हातारी आई वडील राहतात, तर त्यावेळी कोणत्याही प्रकारचा पसारा होत नाही. सगळ्या वस्तू जिथल्या तिथं राहतात, कोणत्याही प्रकारचा गोंधळ नसतो, गोंगाट नसतो. अशा प्रकारे ती जी घराची अवस्था असते ना, तर त्याला आपण म्हणतो ती वृद्धावस्था असते. म्हणजे आता ते घर म्हातारं झालं, त्या घरामध्ये एनर्जी नाही. म्हणजे जसं तरुण माणसाचं लक्षण काय, तर एनर्जी, उत्साह, पॅशन. तर हे लहान मुलं असणाऱ्या घरामध्ये पाहायला मिळतात तुम्हाला. आणि एखाद्या फक्त दोघं नवरा बायको राहणाऱ्या घरावर तुम्ही भेट द्या, सगळं टापटीप जिथल्या तिथं राहतं. परंतु ती लोक ते दिवस मिस करत असतात ज्यावेळेस आमची मुलं आमच्याबरोबर होती, खेळण्या इकडे तिकडे पडायच्या, गोंगाट असायचा, वर्दळ असायची आणि त्या गोष्टीचा आम्हाला त्रास व्हायचा. परंतु आता त्या गोष्टी आम्ही मिस करतोय, पण आता त्या गोष्टी परत येऊ शकत नाही. म्हणून बऱ्याच वेळा सगळ्यांची चिडचिड होते. आमच्या घरातही लहान मुलं आहेत, पण त्या गोष्टी पण एन्जॉय केल्या पाहिजेत, कारण ते घराची अवस्था, ते घराचं तारुण्य परत येणारं नसतं. ते घर हळूहळू म्हातारं होत असतं. अशा प्रकारे प्रत्येक अवस्था तुम्ही एन्जॉय केली पाहिजे.